नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर बियान थोरात, सहाय्यक प्राध्यापिका पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग। या एल निनोमुळे चाऱ्याचा तुटवडा निर्माण होत आहे। एल निनोमुळे पाण्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे, त्याचबरोबर मान्सूनचे प्रमाण कमी झालेलं आहे। परंतु अशा परिस्थितीतही आपल्या जनावरांना लागणारा जो काही हिरवा चारा आहे तो त्यांना देणं आपलं आद्य कर्तव्य आहे। आणि ते देण्यासाठीच आपल्याला जी काही बहुवार्षिक चारा पिके आहेत, जी बहुवार्षिक चारा पिके आणि हंगामी पिके असतील, ती चारा पिके घेऊन आपल्याला आपल्या जनावरांना हिरवा चारा या एल निनोच्या काळातही देणं आपल्याला गरजेचं आहे। आणि म्हणूनच ही बहुवार्षिक चारा पिके कोणती याविषयी जाणून घ्या। या एल निनोच्या काळात बहुवार्षिक चारा पिकांचं जे काही आपल्याला लागवड करायची आहे, तर यामध्ये तुम्हाला बरसीम, लसूण घास आणि हायब्रिड नेपियर यांची लागवड करून हा हिरवा चारा आपल्याला एल निनोच्या अतिउष्ण काळात, अतिसंकटाच्या काळात, पाण्याचा तुटवडा असलेल्या काळात आपल्याला आपल्या जनावरांना देऊन दूध उत्पादन वाढवायचं आहे किंवा दूध उत्पादन आहे त्या परिस्थितीत ठेवायचं आहे। त्याचबरोबर आपल्या जनावरांचं आरोग्य कसं व्यवस्थित राहील किंवा आरोग्यावरती कुठलाही विपरीत परिणाम न होऊ देण्यासाठी आपल्याला त्यांचं योग्य काळजी घेणं गरजेचं आहे। तर यासाठी तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या शेतामध्ये किंवा तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या जागेमध्ये बहुवार्षिक चारा पिकांची लागवड करून या एल निनोच्या काळावरती मात करायची आहे। धन्यवाद।